काका वासुदेव कुठं कुठं चालला म्हणलं झडी पाण्याचा? आता कुठं जात आहे मारुतीराव? या झडी पाण्याचं म्हणलं घरी काही गमत नाही. जरासं म्हणलं बस स्टँडून या खरा मरा खाऊन. दुसरं काय आहे आता म्हणलं कामधंदे तर निकाल बंदच आहे. तर काहीतरी म्हणलं जरासं हेडा बाहेर. नाही तर काय करायचा, अंग टाकू टाकू म्हणलं निकाल पाठीचे मनके लागून जाते. तर काय म्हणजे घरी गमत नाही ना. म्हणजे आता कामाधंद्याच्या माणसं आले असं म्हणलं एका जागी करमत नसते ना. बाबा बाबा लहान कामाचा आहे का तू? रोजच नागर बोलू लागला तू. हा सरा गावातले काय ती तूच आहे ना. आणि सांगू लागला पाठीचे दांड लागते म्हणून. तुला दुसरं कामच नाही बा. तिला अंगच टाकत राहायचं ना तू. आणि काऊन दांड लागणार नाही? बस राजा मारती दा आणखी किती काम करायला लावतो म्हणलं. तरी तर म्हणलं पा एकही दिवस घरी नाही आहो मी. आणि ते पाले का बाबा म्हणलं का ना झूट बोलतो तू? आपल्याला का परवाच्या दिवशी म्हणलं तुझी बायको आली मा घरी. मग बायकोला भेटाले आपण बायकोला सांगे ना. बबन म्हणे काहीच काम करत नाही म्हणे बापा. लेकरं बाय म्हणे कसे पोचाव काय करावं काही समजत नाही म्हणे. हा आणि पुऱ्या गावातले का तू ढिंडोरा पिटू लागला की मी लय काम करतो. हा काय राजा वासुदेवदा मजा घेत तू? अरे बाबा आता आणखी किती काम करायला लावतो म्हणलं. ते जाऊ दे म्हणलं. हा झडीचं काय करायचं सांग मला. काय कोणता प्लॅन बनवता का? मी तर म्हणतो मस्त कॅट घेऊन या. मस्त लेको डब्बा काढत राहू. आपल्याला का मारत्या त्याच्यापेक्षा म्हणलं पार्टी करू ना. भिका पाटलाच्या वाळग्यात मी मस्त गावरान कोंबडा आणता येते. बस मस्त 5-6 जण म्हणलं भिडून टाकू. नाही राजा वास्या ते भिका पाटील राजा सुद्धा माणूस नाहीये. हो ना जरा म्हणलं हर हर मनानं करू द्यायला पाहिजे. पण ते का अरमान धनगन लावते रे बा. भोकाला आपल्याला ते नाही पडत म्हणलं. सांगा राजा आपण का भिका पाटलागून का पैसे घेतो का? ना मसाल्याचे घेत ना चिकनचे घेत. हा पण तरी म्हणलं असं घिनघिन लावलं की म्हणलं मन दुखते बा माणसाचं काही म्हणतो. ते पाले का मारते आता आगाऊ नको चालू ना तू. आता भिका पाटलाचं काय आणतं म्हणत नाही. हा आपण आपला पाहू ना. त्याला म्हणलं टायमावर जेवायला सांगून देऊ विषय खतम. पण हो पाहिलं बा वाशा भिका पाटील जर म्हणलं भाजी करताना म्हणत बोलला तर मी हे पतेले कुत्रा हा का मारीन बरं. हो हा मग मला मनाच नाही. अभि मारती दा तू म्हणलं भिका पाटलाले कुत्र्यासारखं मार नाही तर जिथं गाड. आम्हाला काही करावं लागत नाही. फक्त म्हणलं भाजी नाही सांडली पाहिजे. आणि भाजी जर सांडली मारती दा तर म्हणलं ध्यानात ठेव. नाही तुला जिथं काढला तर म्हणलं नावाचा बाबण्या नाही. बबण्याले का लेका भल्ला नालाय काय बी तू. हा लेका मारती दापेक्षा तुला भाजी महत्वाची आहे नाही ना. नालाय का लेका. बरं मग मी काय म्हणतो पार्टी करायची का? तर मग आपल्याला पाय आणखी म्हणलं 2-4 लोकांना सांगा लागते. एक भिका पाटील बिव लागला. हो करणं असं तर सांगा म्हटलं मला. आता तसे दिवसभर कोणतं काम आहे? घरी जाऊन सडल्यापेक्षा म्हणलं लेका मस्त पार्टी करू ना. फक्त लेका एक वांदा आहे आपल्याला व्हायला इंधन भेटलं पाहिजे आता या घडीचं. शांताबाईच्या वाळ्यात लागेल तेवढं इंधन आहे ना बे. कधी जाऊन घेऊन येते ना. फक्त मला शांताबाईच्या नजरेच नाही याचं. नाही तर बघ शांताबाई कच्चच खाते. पण आपण आता सांगतो रे बा आपण म्हणलं शांताबाईच्या वळग्यात जाणार नाही. हो ते जे जाणारे आहे ते दादा म्हणलं. हो आपल्याला म्हणलं तिकडे जायला असं फोर्स करायचा नाही. बरं पाहता यायचं ना. कोणाला पाठवता येते? पाटील ओ भिका पाटील अरे आहे का घरी? वासदेव पाटलाले फोन केला नव्हता का तो? अरे केलता ना बा दुपारीच केलता ना म्हणलं. हा पाटलाचा नेहमीच असं आहे ना. वाशाले का मुकाले का भोपस होत्या तो असले का कॉलला फोन केला म्हणलं. भल्ला का यात भुल्या माणूस आहे तू. हा केलता का नाही म्हणलं खो नाही तर बसले काय. हो पाटील का म्हणलं आता का झोपला असन झालं म्हणलं पार्टी कॅन्सलच आहे. मग ओ पाटील अरे का होय बे भोपस होते हो काऊन कल्ला करू लागले? अरे काय राजा पाटील तुम्हाला मी दुपारी सांगितलं होतं ना आज पार्टी आहे म्हणून. मस्त राजा गावरानी कोंबडा आणला आम्ही आणि तुम्ही म्हणलं झोपले होते वाटतं बा. हो फोन आला होता तो आला पण म्हणलं मला डोळा लागला होता ना. पाटील म्हणलं या झडीचं काही इंधन थांबलत नाही. म्हणलं त्या शांताबाईच्या वाडग्यात जाऊन जराजा म्हणलं पराठे आणा लागते. हो तर म्हणलं कोणाला पाठवा काही समजून नाही लागलं बा. अबे का म्याड झाले का फुफेस होते हो. एखाद्या शांताबाईच्या वाडग्यात खायला चालले तुम्ही मराले. शांताबाईला का माहित झालं तर बस म्हणलं तुमची खैरच नाही. पण करता काय म्हणलं पाटील आता इंधन तर लागणच ना भाजी बनवाले. आपल्याला का लय पाहिजे का राजा? एका भाजीचं पाहिजे. एक काम कर ना मग या बबना लेन मारत्याला पाठव ना. अरे नाही हो पाटील आम्ही नाही जात बा. अबे हो मारत्याला का फोकन टिकल्या तुला माहित आहे ना. हा लय खेप म्हणलं शांताबाईच्या वाडग्यात तुला का पराठे आणले ना तो. हा कसं जातं कसं याचं म्हणलं तुला माहित आहे निकाल. हा या बबनाला म्हणलं घेऊन जाय आणि आण जरासं. तुम्ही म्हणता तर पाटील मी जातो खरी म्हणलं. पण हे पा शांताबाईला का म्हणलं आम्ही सापडलो होतो म्हणलं सरका तुमचं नाव सांगून देईन. हो चालते मला नाव सांगून देतो. जा पहिले पराठा घेऊन या बरं तुम्ही. अबे का बे मारत्या अबे कुठे आहे शांताबाईचा वाडगा? बघण्या जास्त आवाज नको करू म्हणलं. गावातले लोक का झोपले नाही आणखी. लोकाले का आपण सापडलो म्हणलं तर बस बापा 11 वाजून आले लोक झोपले नाही म्हणता आणखी. अरे नाही ना भावा ऐकत जा तू सांगितलं तर एकदा. नाही रे कुठे आता म्हणलं हे झड किती दिवस आहे. अबे मला काय माहित आहे बे. बबल्या कोणतरी येऊ राहिलं म्हणलं. या झडीत म्हणलं हे बा कसंच नाही गमत रे बा. दिवसभर घरात राहा लागतील का? अरे हो गोट्या तुला गमत नाही पण म्हणलं चोरायला तर गमते ना. काऊन का म्हणलं या झडीत नाही बा लोक म्हणलं बाहेर निघत नाही तर. हा मग चोरा निघतात ना बाहेर. हा म्हणून तर म्हणलं जास्तीत जास्त चोरा झडीचा होत ना. मारत्या यायला दिसलो तर नाही आपण. अबे सध्यापर्यंत म्हणलं दिसलो नाही पण म्हणलं तुला तुतर बन ठेव. तू लेका आहे पा अरमान माल खायला लावशील म्हणलं. आज तर लेका पांड्या आहे बा मस्त मटण पाहिजे होतं बा खाले. बापाला जे मटण पाहिजे खाले भल्ली चटकेलची व्हायला का तू. आणि कामाचं तर भल्लं भोकावर येते तो आला.
कामाचं काय बे, काम धाम चालूच राहते तर. खाणं पिणं म्हणलं असं टाईट पाहिजे असते ना. गोट्या जरा फटाफट चाल बरं, बा झोप येते म्हणलं मला. चाल बरं फटाफट. च्या मायची खटखट गेले बा, जमला आता. मला तर वाटलं गेले दिसतोले का अभि या गावातलं म्हणलंय बा सर्व अगाऊ लेकर आहेत म्हणलं. हे लेका मारत्या चालणं लेका लवकर. ते शांताबाईचं म्हणलं घर कुठं आहे पाय ना. भाजी लेका शिजाव काही खाव काही. हो चाल ये बरं माया माग माग. काय रे वासुदेव, हे का बबनन मारता म्हणलं अजून नाही आले. हे इंदाले गेले का काय गेले म्हणलं. येतील ना पाटील. शांताबाईच्या वाडग्यातून इंधन आणणं राजा सोपी गोष्ट आहे का. शांताबाईला का दिसले तर बस म्हणलं येईल जिथं काढते. अबे तसं नाही रे, इथं म्हणलं लेका व्हायला काळा जरा कमी होतं ना. आता मला हे काही जण सांगता येतं का. आणि तू सांग म्हणलं आता भाजी करावं काही जेवण करावं काही. एक तर म्हणलं भूक लागून गेली का. पाटील हे बा येऊनच राहिले असं म्हणलं. जरा म्हणलं इंधन काढायला टाइमच लागते ना. हे पोट्टे येईपर्यंत म्हणलं एखादी 90 मारून घेऊ का मी. जराशे थांबा म्हणलं पाटील. 90 मारल्यावर राजा तुम्ही काहीच कामी नाही राहत. या घासाही नाही खात ना मग. जेवतात मग काय प्याज ते पिजा ना. तसं नाही रे वासुदेव, म्हणलं जेव्हाचा टाइम लेका निघून चालला ना. आता पार्टी म्हणल्यावर कसं आहे गड्या पाटील, जरासं म्हणलं मागं पुढे होणारच आहे. तसे म्हणलं महिनाभरापासून राजा असं दाताला लावायला भेटलं ना मटण. इतक्या दिवसानंतर म्हणलं आता आपण पार्टी करत आहो तर म्हणलं भाजी जरा चांगलीच बनवतो ना. फक्त राजा देवाचे उपकार झाले पाहिजे म्हणलं. शांताबाईले हे बबनन मारताला का दिसले नाही पाहिजे भाऊ सुडचे. म्हणलं शांताबाईचं घर आणि या घराच्या मागा वाडगा आणि वाडग्यात आहे म्हणलं 1 नंबर व्हायला खड इंधन. हो तिथून आणलं लागते आपल्याला इंधन. बबन्या समोर जराशी बॅटरी मार बरं. मेलाले का बबन्या, अबे एवढी मोठी बॅटरी आणली का. आता काय करतो मारती जे सापडली ते घेऊन आणलो का वेळेवर. बरं आपण चाललो वाडग्याकडे. आपण काऊन थांबलो म्हणलं इथं. अबे सीसीटीव्ही कॅमेरा आहे ना, कॅमेऱ्यात मी निकालच माहित पडते म्हणलं. थांब ना जरासा, मी नेतो तुला बरोबर. आणि चल ये मला मागा मागा ये तू. हो पहिले पुढे तर चाल तू. जरा मागा मागाच बोलावतो का. इंधन घेऊन चटकन निघले का. अरमान भूक लागली ना. जाव काही भाजी काही बनवा काही जेवावले का. बाबा हे म्हणलं शांताबाईचा वाडगा इथून घ्यायला लागतं आपल्याला इंधन. आणि पाय इंधन किती आहे म्हणलं अंदर. हो पुरं असं सुकलेलं इंधन आहे ते. अबे बाताच भाजी शिजते म्हणतो तो. लेका शांताबाईचा म्हणलं मेली वेळेवर जळीत जरी मेली तरी म्हणलं तिला टेन्शन नाही ना. इतकं मोठं म्हणलं लेका इंधन आहे. बात तर पेटते शांताबाई. अभि शांताबाईच्या मरणावर उठला का लेका. पहिली इंधन घेऊन भाजी बनवायला चाल म्हणलं. हो चालणं बा लवकर, मला भूक लागली ना. चल वासुदेव घे बरं इंधन बाबा. ला म्हणलं तुला खाली आणि भाजी लेका लवकर बनव बरं. मारत्या आला का रे बा. अरे का वंचिली गेलता का म्हणलं. अरे काय रे का माणूस आले का. 2 घंटे लावले का तुम्ही इंधन आणाले. आणि सांगा म्हणलं मला तर म्हणलं पाटला घरात जर जराशा पराठा भेटला नसत्या तर म्हणलं हे भाजी उकळत बी नव्हती ना. बरं झालं राजा मी उकळून घेतली म्हणलं भाजी. अरे काय राजा माणसं लेका थांबले तुम्ही. अरे मुकार बा वाशा तुला काय आले का म्हणलं. इथं बसून का म्हणलं गोष्टी करू लागला. त्या शांताबाईच्या वाडग्यातल्या का जाऊन पाहिजे ना. काय कुत्रे काय आले का जनावर काय. मी आला का लहान इचुकाटा ऐकायला का त्या वाडग्यात नाही म्हणलंय बा. जायची हिंमत नाही होत का दिवसा. आम्ही का म्हणलं संध्याकाळचं गेलोय बा मजाक नाही. ते बरं झालं का मोठी बॅटरी होती म्हणलं का आमचा ताल बसला. नाही तर म्हणलं बा इंधन येत बी नव्हतं म्हणलं. हो मग ते पहा जरा शांत बसा बरं. बुडी म्हणलं उठून जायची झोपेतून त्या बा निकाल म्हणलं हे फेकपाक करून द्या. हो मजाक नाही. तिला म्हणलं हे मडन काही जमत नाही का. एक तर म्हणलं आपण घराच्या मागा हा आणि बा माय रूम म्हणलं इकडूनच आहे ना. खिडकीतून हे बा निकालात दिसते ना. अरे काय राजा भिका पाटील म्हणलं तुम्ही बी. तुम्ही मस्त इथं म्हणलं अलिशान पैकी बसून आहे आणि आम्ही म्हणलं राजा त्या इचुकाट्यात गेलो होतो इनाले. मजाक नाही बा भिका पाटील. काय कुत्रे मागे लागले होते. मी आता म्हणलं झालं आता आपल्याला म्हणलं कुत्रे निकाल तोडते तर. पण ते राजा जराशानं जमलं म्हणून ताल बसला आपला. अरे काय माणसं आले का. कुत्र्याला भिऊ लागले म्हणलं तुम्ही. कोण्या कामीचे हापे तुम्ही. रातच्या आणल्या का जर तुम्हाला जागलेलं नेलं म्हणलं तर वाघ पाहून त्याला तुम्ही काय म्हणते ते पाहून जायचे भाऊ सोडचे. हो बापा वाघा कोणा मसनात आहे वाघा. असं कोणतं तुमचा वावर का मेळ घाटाच्या अभयारण्यात नाही आहे का. लेका मारत्या लेका हलक्यावर नको जाऊ बरं. हो महाभारत जाणं म्हणलं तोंडाची गोष्ट नाहीये. असे लेका शांताबाईच्या 7 वाडग्यात जाशील तू. पण म्हणलं महाभारत जाऊन टाकून लय मोठी गोष्ट आहे बाबू. आपल्याला का डोंगराच्या पडत आहे ना माय बाबू. वाघ काय हरणं काय असलं काय अरमान आहे म्हणलं तिकडं. मारते आवडतं घे पाटलाला चढली म्हणलं होले होला आणि पहिले भाजी करास पाय. नाही तुमचाच बरोबर आहे पाटील. मला माहित आहे ना तुमचा वावर का फायदा नाही का. लहान अंधार आहे का बाबा बस. अरे दिवसा म्हणलं एकटा माणूस जात नाही तिकडं. जरा तो भाषेत समजावून सांग म्हणलं मारत्याला बाबण्या. येते लेखाले मजाक वाटू राहिली. लेका भिका पाटलाले म्हणलं मजाक समजते का बे. लेका वाघ काय लांडगे काय लेका. अबे आम्ही पोचणारे होणार का. मारत्या भिका पाटलाच्या मागे लागू नको म्हणलं. आता पहिले भाजीचं पाय तू. हो पाटलाला चढली बरं. पाटील काय जेवत नाही आज. बरोबर पाटील. बरं मी काय म्हणतो तुम्ही चाललं म्हणलं पिना. आम्ही तोपर्यंत भाजी कशी बनवून घेतो. जरा मारत्या लेका मला ऑर्डर देशील का तू मारत्या. अबे ऑर्डर नाही ना बा. तुमचीच तर म्हणलं सेवा करून राहिलो आम्ही. ही भाजी कोणासाठी होय. तुमच्यासाठी होय ना. आमचं काय आहे यात नाही. चाल बनव मग लवकर भाजी. भूक लागली मला मारत्या. भाजी लवकर बनव. चाल मारत्या ये बरं भाजी बनवून घेऊ म्हणलं. पाटलीने का आवाज गेला तर बस आपली खटियास खडी करते.